एनडीए में शामिल होने वाले ऐसी चर्चा ये क्या सही है? माझा विषय वेगळा आहे. ज्यावेळेला निवडणुकीवरती बोलायचं त्यावेळेला मी निवडणुकीवरती बोलतो. आलायत म्हणून विचारायचं नाही. निवडणूक आयोगाला असं काय काम असतं? निवडणुकीचा आयुक्त जो कोण असतो, बरोबर आहे, तो तर 5 वर्ष तिकडेच असतो ना, तर तो काय करतो? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची आज भेट झाली. त्या दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात काही चर्चा झाली का, हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. सातबीतचा काही सवाल नाही आहे. भेटी राजकारणात होत असतात. आम्ही राजकीय मित्र आहोत, व्यक्तिगत मित्र आहोत, भेटत असतो. त्यात आम्ही साथ घालायला वगैरे गेलो असं काही सांगण्याचा अर्थ नाही आहे. अशा बातम्या चालूही नका. मन की बात झाली, जन की बात झाली, महाराष्ट्र की बात झाली. बात तो चलेगी और बात चलेगी तो दूर तक चलेगी. वरिष्ठ नेतृत्वांसोबत चर्चा झाली, मनसेसोबत अशी सुद्धा काही चर्चा येते की आणि तोच निरोप मला वाटतं की राजकारणात भेटीगाठी होतात, राजकीय चर्चा होतात. राजकीय चर्चा झाल्याही पाहिजेत, व्यक्तिगत चर्चाही होतात. योग्य वेळेला योग्य गोष्टींचा खुलासा करू. काही डेलिगेशन्स त्यांची आली होती, काही भेटी माझ्या झाल्या. मध्यंतरी काळात मनसेच्या नेत्यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची उत्तर दिलं ना मी आता. वरिष्ठ नेत्यांनी भेटीगाठी घेतल्या होत्या. हे संकेत आहेत का एका नव्या मैत्रीची? बघा, राजकारणामध्ये ज्याला कळतं तो समजून घेतो. आता पुरता सांगण्याचं एवढाच मुद्दा आहे की राजकीय त्याच्यावरचा निर्णय हा आता काहीच नाही. तो योग्य वेळेला राजकारण आणि निवडणुका घोषित झाल्यावर करू. फडणवीस सुद्धा म्हणले होते की लवकरच या संदर्भात चित्र स्पष्ट होईल किंवा निर्णय घेतला जाईल. मग देवेंद्रजींच्यावर मी काय बोलू? गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजप एकत्र सोबत येतील, मनसे महायुतीत सामील होईल अशी चर्चा सुरू आहे. याआधी मनसे नेते बाळा नांदगावकर सागर बंगल्यावर जाऊन आले होते आणि आज राज ठाकरे व आशिष शेलार यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे तासभर हे दोन्ही नेते एकमेकांसोबत चर्चा करत होते. मुंबईसारख्या भागात लोकसभेमध्ये मनसेची मदत भारतीय जनता पक्ष घेणार असल्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे. त्याच अनुषंगाने आजची शेलार व राज ठाकरे यांची भेट झाली असावी असा अंदाज लावला जात आहे. कारण राज्यातील अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची मराठी वोट बँक मोठी आहे आणि त्या खालोखाल मनसेची वोट बँक देखील मोठी आहे. त्यामुळे त्याचा फायदा करून घेता यावा असा भाजपचा मनसुबा असून त्या दृष्टीनेच आजची भेट आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज ठाकरे आमच्यासोबत येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे अशी भूमिका या संदर्भात भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मांडली. मनसे असो किंवा भाजप हे दोन्ही पक्ष एका विचारधारेशी सुसंगत असणारे पक्ष आहेत. एका विचारधारेची लोक एकत्र येत असतील तर ते चांगलंच राहील. भारतीय जनता पार्टीचं नेहमीच बेरजेचं राजकारण राहिलेलं आहे. समाजासाठी काम करणं, सर्वांगीण विकास करणं या भूमिकेला प्राधान्य देत असतात. पक्षीय चौकटीच्या बाहेर जाऊन आणखी चांगले नेते, आणखी चांगले पक्ष महायुतीत आपल्याशी जोडता आले तर त्या माध्यमातून भक्कम सरकार येऊन त्या सरकारच्या माध्यमातून लोकांसाठी काम करता येईल अशी व्यापक भूमिका भाजपची असते. त्यामुळे बेरजेच्या राजकारणाला भाजपने नेहमीच प्राधान्य दिलं आहे. याचा पुनरुच्चार दरेकर यांनी केला. मुंबईत उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी भाजप राज ठाकरेंची मदत घेऊ शकतं. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते आणि राज ठाकरेंच्या भेटी वाढल्या आहेत अशी चर्चा सुरू आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीत नो रिस्क धोरण अवलंबलं आहे. अजित पवार सोबत येऊनही राज्यात भाजपला फारसं यश मिळताना दिसत नाहीये. त्यामुळेच राज ठाकरे यांना सोबत घेण्याचं भाजपमध्ये घटत असल्याचं सांगितलं जात आहे. या सर्व चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे यांनी कोणतंही थेट भाष्य न केल्याने युतीबाबतचं गूढ अधिकच वाढलं आहे. शिक्षक निवडणुकीच्या काळात काम करण्यासाठी आहेत का? निवडणूक आयोग 5 वर्षे काय करत असतो असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मला आता बोलवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे माझ्याकडे आता शारदाश्रम महाविद्यालयाचे पालक माझ्याकडे आले होते आणि आता त्यांच्या शाळेला एक नोटीस आली आणि 1ली ते 4थी च्या सर्व शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी म्हणून त्यांनी सरकारने निवडणूक आयोग आणि महानगरपालिका आयुक्त यांनी त्यांना बोलवून घेण्यात आलंय. किती काळासाठी, किती वेळेसाठी याच्या काही मर्यादा त्यांनी दिलेल्या नाहीत. हे शिक्षक काढून घेतल्यानंतर त्या मुलांना शिकवणार कोण आहे
याची कोणतीही व्यवस्था नाही. आणि आत्ता माझ्या हातात जो पेपर आला त्याच्यानुसार साधारणपणे मुंबई महानगरपालिकेत मुंबई शहरात साधारणपणे 4136 शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी म्हणून बाहेर काढण्यात येतं. एवढे जर शिक्षक आता बाहेर काढले गेले तर त्या मुलांना शिकवणार कोण आहे याची कोणतीही व्यवस्था नाही. मला पहिला प्रश्न पडतो, निवडणूक आयोग 5 वर्ष काय करत असते? जर दरवर्षी जर तुम्ही निवडणुका आल्यानंतर जर समजा असल्या प्रकारच्या जर गोष्टी घाई गडबडीत जर करणार असाल तर निवडणूक आयोगाचं काम काय असतं 5 वर्ष? असल्या प्रकारच्या कुठच्याही अरेंजमेंट्स, असल्या प्रकारची कोणतेही लोक हे तयार का नाही करत? हे आयत्या वेळेला या शाळांवरती हे दडपण का आणतात? आणि त्याच्यामुळे असं दिलेलं आहे त्यांनी, हे वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे. जिल्हाधिकाऱ्यांचं आणि ह्यांचं कोण, तुमचे निवडणूक आयोग आणि महानगरपालिका आयुक्त, सर्व निरीक्षक, शाळा प्रशासकीय अधिकारी, अधीक्षक हे सगळे शाळांमधले उपशिक्षणाधिकारी यांनी सोबतच्या येथील कर्मचाऱ्यांना सदर हे आदेश अवगत होतील व त्यानुसार संबंधित कर्मचारी उद्या 10 वाजता संबंधित निवडणूक कार्यालयात हजर होतील याची दक्षता घ्यावी. अन्यथा संपूर्ण जबाबदारी आपली राहील. नमूद मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयाच्या 10 वाजता हजर व्हावे. हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. म्हणजे या शिक्षकांवरती शिस्तभंगाची कारवाई सरकार करणार. मला असं वाटतं की हे निवडणूक आयोगावरती शिस्तभंगाची कारवाई का नाही करत? निवडणूक आयोग 5 वर्ष काय करत असतो? या देशात निवडणुका येणार हे काय माहित नव्हतं का? अचानक निवडणुका आल्यात का? जर निवडणुका दर 5 वर्षानंतर येतात, लोकसभेच्या येतात, विधानसभेच्या येतात, तुमच्या महानगरपालिकेच्या येतात, तुमची यंत्रणा तयार नको का? दर वेळेला आपलं काहीतरी नवीन बाहेर काढायचं आणि वाद निर्माण करायचे, ह्याची काय आवश्यकता आहे का? आता हे ओझं, त्या मुलांचा काय दोष? आणि शिक्षक हे काय म्हणजे यांच्या निवडणुकीच्या कामं करण्यासाठी म्हणून आलेत का? शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आलेत. आता मी आमच्या पक्षाच्या नेत्यांशी बोलून, उद्या आमची बैठक आहे सकाळी. आमचे लोक निवडणूक आयोगाशी तातडीने बोलून घेतील, त्यांची अपॉइंटमेंट घेतील, त्यांच्याशी बोलून घेतील. आणि त्याच्यानंतर माझी शिक्षकांना विनंती असेल, कुठेही तुम्ही रुजू होऊ नका, तुम्ही विद्यार्थ्यांवरती लक्ष द्या. विद्यार्थी घडवणं हे शिक्षकांचं काम आहे. निवडणुकीचे काहीतरी कामं करत बसणं हे काही शिक्षकांचं काम नव्हे. त्याच्यामुळे त्याची यंत्रणा निवडणूक आयोगाने, आयुक्तांनी, कोणी जे असतील त्यांनी त्याची निवडणुकीची तयारी करावी. लोक नवीन त्यांनी नियुक्त करावेत, त्यांना प्रशिक्षण द्यावं. परंतु या शिक्षकांनी कोणत्याही प्रकारे रुजू होऊ नयेत. आणि मला बघायचंच आहे कोण कुठच्या शिस्तभंगाची यांच्यावरती कारवाई करते ते. त्याच्यामुळे लवकरच या निवडणूक आयोगाबरोबर आमची बैठक होईल. आमचे नेते जातील, त्यांच्याशी बोलणी करतील आणि त्याच्यानंतर पुढचं जे काय असेल ते मी आपल्याशी संबंधित विषय बोलेन. ठीक आहे, धन्यवाद. कोर्टाची ऑर्डर त्याच्यामध्ये आलेली आहे. कोर्टाने असं दिलेलं आहे की निवडणुकीसाठी म्हणून ह्यांनी जो अर्ज केलेला आहे या लोकांनी निवडणूक आयोगाने, त्याच्यामध्ये कोर्टाने असं सांगितलं की 3 दिवस ट्रेनिंगसाठी आणि 2 दिवस पोलिंगसाठी एवढ्याच फक्त आम्ही परवानगी देऊ, अन्यथा बाकीची परवानगी दिली जाणार नाही. म्हणजे कोर्टाचा पण आदेश आहे हा. पण हे आतापासून लोकांना सांगतात की रुजू व्हा आणि 3-3 महिने यांना पुढे शिक्षक यांना हवेत. कशासाठी हवेत? त्याच्यामुळे निवडणूक आयोगाशी, आयुक्तांशी चर्चा करू आणि त्याच्यानंतर मी आपल्याला पुढे काय करायचं सांगेन. ए बस रे बाबा. सर, पण काही संघटनांनी याच मुद्द्यावरून, काही शिक्षक संघटना आहेत मुंबईतल्या किंवा राज्यभरातल्या,
त्यांनी प्रयत्न केला की ते सगळे संघटित होतील, परंतु त्यांना असं कणखर नेतृत्व मिळालं नाही आणि त्यामुळे तो प्रश्न पुन्हा एकदा थंड बसला. म्हणूनच मग आम्ही जाऊन विचारूच ना, निवडणूक आयोगाला विचारू की तुम्ही 5 वर्ष काय करता. निवडणूक आयोगाला असं काय काम असतं. निवडणुकीचा आयुक्त जो कोण असतो, बरोबर आहे, तो तर 5 वर्ष तिकडेच असतो ना, मग तो काय करतो. यांना 5 वर्षामध्ये यंत्रणा उभी करता येत नाही का. आणि निवडणुका आल्यानंतर तुम्ही बोजा टाकताय या लोकांवरती. ही कुठची पद्धत. तुम्हाला माणसं नाही उभी करतायत. बरं, ही काय पहिली निवडणूक आहे का देशातली, किंवा आता आम्हाला समजतच नाही किती लागणार आहेत लोक आणि काय लागणार आहेत लोक. इतक्या निवडणुका झाल्या. तुम्हाला किती माणसं लागतात, कशाला माणसं लागतात, केव्हा माणसं लागतात, सगळं तुम्हाला माहिती आहे. आणि कडक कारवाई केली जाईल. खरे मला असं वाटतं निवडणूक आयोगावरती कडक कारवाई केली पाहिजे. 5 वर्ष झोपा काढता आणि निवडणुकीच्या तोंडावरती जागे होता. आणि तर काम काय असतं ना. मुंबई में नहीं, लेकिन महाराष्ट्र भर में जितने भी शिक्षक हैं, जो स्कूल्स हैं सरकारी, उन्हें ये पत्र गया हुआ है. तो मुंबई में जिस तरीके से आज आपके पास देखिए, ये इलेक्शन कमिश्नर जो है वो सिर्फ मुंबई के लिए नहीं है, महाराष्ट्र के लिए है. तो बात तो महाराष्ट्र की होगी. मेरे हाथ में अभी जो पर्ची आई है वो मुंबई की है, लेकिन बाकी जगहों से भी वहां पे जो शिक्षक हैं उनको भी यही नोटिस गई होगी. तो सारी चीजों के बारे में बात होगी. काही शाळेच्या शिक्षकांवर FIR देखील झाल्याचं अशी माहिती आहे. चेक करून मी सांगितलं. माझ्यापर्यंत आलेलं नाही, त्याच्यामुळे मी काही आता त्याच्यावरती बोलू शकत नाही. सर, मसला जो चुनाव का है, क्या आप ही इन चुनाव में एनडीए में शामिल होने वाले ऐसी चर्चा ये क्या सही है? माझा विषय वेगळा आहे. ज्यावेळेला निवडणुकीवरती बोलायचं त्यावेळेला मी निवडणुकीवरती सर, बोलतो. एक महत्त्वाचा आलायत म्हणून विचारायचं नाही. सर, एक महत्त्वाचा मुद्दा उद्याच होणार आहे, महाराष्ट्राचा आहे म्हणून विचारते की विशेष अधिवेशन बोलवलेले आरक्षणाच्या संदर्भात 2 दिवसीय. त्यांनी काहीही होणार नाही. हा विषय राज्याचा नाहीच आहे. हा केंद्रातला विषय आहे, सुप्रीम कोर्टातला विषय आहे. मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आहेत, ते सुटल्याशिवाय हे विषय पुढे जाणार नाहीत. समजा हे सगळं भुलवलं जाते बरं का. यातनं हाताला काही लागणार नाही. मी त्या दिवशी त्यांच्या समोरच जाऊन सांगितलं होतं ना की होणार नाही म्हणून. बरोबर की नाही.